तर लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये आपल्याला पुढे खूप मोठा ट्विस्ट पाहायला भेटणार आहे। तो म्हणजे असा की सिद्धू आणि भावनाचं लग्न होणार नाही। तर काय आहे सविस्तर माहिती, चला जाणून घेऊया। त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा। तर झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास ही मालिका प्रेक्षकांच्या आवडतीची मालिका बनलेली आहे आणि या मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत आणि त्याचबरोबर या मालिकेमध्ये दाखवण्यात येणारे ट्विस्ट हे प्रेक्षकांना प्रचंड आवडत असतात। तर सध्या मालिकेमध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की सिद्धू आणि भावनाच्या लग्नाची सध्या तयारी सुरू आहे, पण पुढे आपल्याला कदाचित त्यांचं लग्न दाखवलं जाणार नाही, कारण लक्ष्मी निवास ही मालिका लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेचा रिमेक आहे आणि लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये आपल्याला सिद्धू आणि भावनाचं लग्न दाखवण्यात आलेलं नाही। त्या मालिकेमध्ये आपल्याला फक्त असं दाखवण्यात आलेलं आहे की सिद्धू भावनाला त्याच्या घरी घेऊन जातो आणि सिद्धू भावनाला घरी घेऊन गेल्यानंतर सिद्धूच्या घरचे या लग्नाच्या विरोधात असतात, पण भावनाच्या घरचे मात्र खुश असतात, कारण की त्यांना माहीत असतो की सिद्धू कसा आहे। म्हणजेच लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये त्यांचं लग्न दाखवण्यात आलेलं नाही, फक्त सिद्धू भावनाला त्याच्या घरी घेऊन जातो असं दाखवण्यात आलेलं आहे। आणि त्यानंतर पुढे आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की भावनाला सिद्धूवरती खूप राग असतो, पण नंतर हळूहळू भावनाचा राग कमी होतो आणि मग भावनाचा राग कमी झाल्यानंतर भावनाला सुद्धा सिद्धूवरती प्रेम होतं आणि मग त्यानंतर सिद्धू आणि भावना एका मंदिरामध्ये दोघांच्या मर्जीने लग्न करतात असं आपल्याला या मालिकेमध्ये दाखवण्यात आलेलं आहे। तर असं काय आपल्याला लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये दाखवण्यात आलेलं आहे आणि त्या कन्नड मालिकेमध्ये जे काय दाखवलं जातं तेच आपल्याला या मराठी मालिकेमध्ये सुद्धा पाहायला मिळतं, कारण लक्ष्मी निवास ही मराठी मालिका लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेचा रिमेक आहे। त्या मालिकेमध्ये जे काय घडतं तेच आपल्याला या मराठी मालिकेमध्ये सुद्धा पाहायला मिळतं। तर एकंदरीत पाहता आपल्याला पुढे कदाचित सिद्धू आणि भावनाचं लग्न पाहायला भेटणार नाही आणि लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये आपल्याला पुढे असं सुद्धा दाखवण्यात आलेलं आहे की जान्हवी यांच्या त्रासाला पूर्णपणे कंटाळलेली असते आणि मग त्यानंतर ती खोटं मरण्याचं नाटक करते आणि मग त्यानंतर ती विश्वाच्या घरी चंदना या नावाने मोलकरीण म्हणून काम करत असते। तर असं काय आपल्याला लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये पाहायला मिळालेलं आहे आणि लवकरच मराठी मालिकेमध्ये सुद्धा हा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळू शकतो। तर तुम्ही लक्ष्मी निवास ही मालिका पाहता का आणि या मालिकेमधील तुम्हाला जयंत आणि जान्हवीची जोडी आवडते की सिद्धू आणि भावनाची जोडी आवडते? कमेंट करून नक्कीच कळवा।